राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून नागपूरमध्ये. सरकार कोणत्याही चर्चेला तयार. विरोधकांच्या प्रश्नाला समर्पक उत्तरं देणार. 18 विधेयकं मांडणार मुख्यमंत्री. राज्यातला विरोधी पक्ष दिशाहीन असल्याची टीका करत विरोधी पक्षनेता निवडीचा निर्णय अध्यक्ष आणि सभापतींच्या अखत्यारीतला. मुख्यमंत्री. विरोधी पक्ष अल्पसंख्य असला तरी त्यांना गांभीर्यानं घेऊन जनतेचे प्रश्न सोडवण्यावर अधिवेशनात भर देणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या विरोधी पक्षनेत्याची निवड जाणूबाजून टाळली जात असल्याचा आरोप करत विरोधी पक्षांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार. गोव्यामध्ये एका नाईट क्लबला लागलेल्या आगीत 25 जणांचा मृत्यू. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त. घटनेच्या चौकशीचे गोवा सरकारचे आदेश. वैमानिक संघटनेच्या मागणीनुसारच एफडीटीएल नियम लागू. मात्र इंडिगोने हे बदल गांभीर्याने घेतले नाहीत. चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर कारवाई करणार मुरलीधर मोहोळ. इंडिगो संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारची कठोर भूमिका. प्रवाशांचे रिफंड तातडीने परत देण्याचे इंडिगोला निर्देश. परिचालनातल्या अपयशाबद्दल डीजीएस कडून कारणे दाखवा नोटीस. संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते लेह इथं 125 सीमा पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन. हा सीमावर्ती भागातल्या पायाभूत सुविधांना मजबूत करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचा पुरावा असल्याचं सिंह यांचं प्रतिपादन. मध्य प्रदेशात बालाघाटमध्ये नक्षल प्रतिबंधक हॉक फोर्सला मोठं यश. एमएमसी झोनच्या कान्हा भोरमदेव तुकडीच्या 10 सशस्त्र नक्षलवाद्यांचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण.